Hello friends, welcome to my channel Study with Sakhi. सो हा जो चॅनल आहे तो स्पेशली लँग्वेजेस साठी बनवलेला आहे 10th स्टँडर्ड. सो आज आपण संस्कृतचा 10th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत, आद्य कृषकः पृथुवैन्यः. हा जो चॅप्टर आहे तो ज्यांचं फुल संस्कृत आहे त्यांच्या टेक्स्टबुक मधलाही फर्स्ट चॅप्टर आहे आणि त्याचसोबत ज्यांचं कंपोजिट संस्कृत आहे त्यांच्यासाठी हा फर्स्ट चॅप्टर आहे. सो ॲज यू ऑल नो, आपल्या इंडियाचं जे प्रायमरी ऑक्युपेशन आहे ते म्हणजे शेती, ॲग्रिकल्चर. ओके, सो हा जो पहिला धडा आहे तो त्याबद्दलच आहे, आद्य कृषकः पृथुवैन्यः. आद्यचा अर्थ असा आहे की पहिलं आणि कृषकः म्हणजे शेतकरी. आता तुम्हाला माहितीये की शेतीला आपण कृषी असंही म्हणतो, मग जो कृषी करतो, शेती करतो तो म्हणजे शेतकरी, कृषकः. तर असं आपल्या इंडियामध्ये ज्याने पहिल्यांदा शेतीचे इन्व्हेन्शन केलं तो म्हणजे पृथुवैन्यः. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आज आपण पाहणार आहोत. सो तुम्ही सगळ्यांनी जर तुमचं टेक्स्टबुक तुमच्याकडे असेल तर त्यात पाहू शकता. आपल्याला इंट्रोडक्शन म्हणून दिलेलं आहे, ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडे 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. तर ही जी कथा आहे ती ऋग्वेदातील आहे. इथेही तेच सांगितलंय की ही कथा ऋग्वेदातून घेतलेली आहे. वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नामना ज्ञातः. सो आता वेन नावाचा एक राजा होता, भूपती म्हणजे राजा. तर हा जो वेन नावाचा राजा होता त्याचा पुत्र, त्याचा मुलगा, त्याचं नाव आहे वैन्य. तर यालाच पृथुवैन्य या नावाने ओळखलं जातं. सह प्रजाहित दक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. आता हा जो राजा होता तो प्रजेचं कल्याण करणारा, प्रजेचं हित कशात आहे ते पाहणारा राजा होता, म्हणून तो एक आदर्श राजा म्हणून ओळखला जातो आणि अजूनही सर्वांच्या आठवणीत आहे. भारत देशे पृथुना एव कृषी कार्यम प्रारब्धम संशोधितम विकासम प्रति नितम च. आता भारत देशामध्ये या पृथुराजाने कृषी कार्याचा प्रारब्ध केला, म्हणजे शेतीची जी पण काही कामं आहेत, जी काही शेती करण्याची प्रोसेस आहे याची त्याने सुरुवात केली. तसंच शेतीमध्ये नवीन नवीन इन्व्हेन्शन त्याने केलं आणि शेती या एका प्रायमरी ऑक्युपेशनचं त्याने खूप सारी प्रोग्रेस केलेली आहे. स एव कृषी विद्यायाः जनकः इति मतः. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, अगदी कोणतंही काम असू देत तर त्याचे एक प्रशिक्षण असतं, म्हणजे आपल्याला ते काम कसं करावं हे शिकावं लागतं. तसंच शेती करणं ही पण एक कला आहे आणि ती शिकावी लागते. तर त्याच कलेला आपण कृषी विद्या असं म्हणतो. आणि ही जी कृषी विद्या आहे त्याचा जनक म्हणजेच हे शोधून काढणारा हा सुद्धा पृथुराजा होता. अतएव सह प्रथमः कृषकः. म्हणूनच आपण सगळे त्याला पहिला कृषक म्हणजेच पहिला शेतकरी म्हणून ओळखतो. धरित्र्याः पृथ्वी इति नामाभिधानम पृथुः कार्यस्य स्मारकम इति मन्यते बुधैः. आणि असं आपल्या इतिहासामध्ये सांगितलेलं आहे की धरतीला पृथ्वी हे नाव पण मिळालेलं आहे, तर ते या पृथुराज्यामुळेच मिळालेलं आहे. सो हे पिक्चर तुम्ही बघताय, हे तुमच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला दिसत असणार. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की भूपालचा अर्थ राजा असा होतो. सो हा जो पृथुवैन्य राजा होता, हा पृथुवैन्य राजा म्हणजेच धरायां पृथ्वीवर प्रथमः अभिषिक्तः सम्राट म्हणजेच पहिला राज्याभिषेक झालेला राजा होता. आता तुम्हाला माहितीये की ज्या वेळेला कोणता पण एकाला राजा म्हणून घोषित केलं जायचं तर त्याचा ज्या वेळेला राज्याभिषेक होतो तर तो ऑफिशियल राजा होतो. तर असं पृथ्वीवर पहिल्यांदा ऑफिशियल राजा बनलेला किंवा राज्याभिषेक झालेला पृथुवैन्य हा पहिलाच राजा होता. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्रे म्हणजेच प्रयाग क्षेत्रात पृथुनृपस्य म्हणजेच पृथु राजाची राजधानी आसीत, राजधानी होती. ठीक आहे. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतीं गातुम उत्सुकाः. आता इथे संधी आलेली आहे, गातुम उत्सुकाः म्हणजेच गातुम प्लस उत्सुकाः ही संधी इथे आहे. राज्याभिषेक समय म्हणजेच राज्याभिषेकाच्या वेळी चारणाः
चारण. आता हे चारण कोण आहेत तर राजाच्या दरबारामध्ये असे काही गायक असतात की ज्या वेळेला कोणता पण ऑस्पिशियस डे असेल त्यावेळेला हे जे चारण आहेत म्हणजेच गायक आहेत ते राजाची स्तुती करणारी गाणी गात असतात. तर आता राज्याभिषेकाच्या वेळी हे जे चारण आहेत त्यांनी पृथुनृपस्य म्हणजेच पृथुराजाची स्तुती म्हणजे त्याची स्तुती करण्यासाठी ते गाण्यासाठी उत्सुक होते. तदा पृथुः आज्ञापयत. तदा म्हणजेच त्यावेळी तेव्हा पृथुराजाने आज्ञा केली. काय आज्ञा केली त्याने? तिष्ठन्तु चारणाः. तिष्ठन्तुचा अर्थ होतो की थांबा, चारणाने थांबावे. म्हणजे जे गायक आहेत ते जे माझी स्तुती करतायत त्यांनी त्यांची स्तुती करणं थांबवावं. यावत मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावद अहम न स्तोतव्यः. आता इथे ही संधी आलेली आहे. तावद अहम म्हणजे तावत प्लस अहम. आता ओळीचा अर्थ काय होतो? यावत, यावत म्हणजे जोपर्यंत मम सद्गुणाः माझ्यातील जे काही चांगले गुण आहेत न प्रकटीभवन्ति ते जोपर्यंत प्रकट होत नाहीत, तुम्हाला दिसत नाहीत, तावद अहम म्हणजे तोपर्यंत मी न स्तोतव्य स्तुती करण्याच्या योग्य नाही. आता राजा असं का म्हणाला असेल तर नुकताच त्याचा राज्याभिषेक होत आहे आणि राजा म्हणून त्याच्या ज्या काही ड्युटीज आहेत त्या त्याने अजूनही केलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे त्याने त्याची कर्तव्य जबाबदारी पार न पाडता ते गायक त्याची स्तुती करत आहेत हे त्याला आवडलेलं नाहीये. म्हणून तो म्हणतोय की जोपर्यंत मी राज्याभिषेक होऊन ऑफिशियल राजा होत नाही आणि राजा झाल्यानंतर मी माझ्या प्रजेच्या बाबत काही कामं करत नाही, त्यांचे हित करत नाही, माझ्यातले चांगले गुण मी तुम्हाला दाखवत नाही, तोपर्यंत तुम्ही माझी स्तुती करू नका, मी त्या योग्य नाहीये. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत. आता इथेही संधी आहे ईश्वरस्य एव म्हणजे ईश्वरस्य प्लस एव. आता राजा काय म्हणतोय? स्तवनम तू म्हणजे स्तवन तर, तूचा अर्थ होतो तर. स्तवन तर ईश्वरस्य एव ईश्वराचेच. आता इथे एव लागलेला आहे ज्याचा अर्थ होतो च म्हणजे कोणतीही गोष्ट आपण फर्मली सांगतोय. स्तवन तर ईश्वराचेच भवेत म्हणजे व्हायला हवे. स्तुती गायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. आता ते स्तुती करणारे जे गायक होते त्यांनी पृथुराजाची एतादृशम म्हणजे अशा प्रकारची निस्पृहता पाहिली. निस्पृहता म्हणजे निस्वार्थीपणा त्याचा पाहिला. आणि ज्ञात्वा, ज्ञात्वा म्हणजे ते जाणून घेऊन प्रसन्नाः अभवन् प्रसन्न झाले. पुन्हा एकदा आपण पाहूया. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. म्हणजेच भूपालचा अर्थ होतो राजा. राजा पृथुवैन्य म्हणजे पृथ्वीवर पहिल्यांदा राज्याभिषेक झालेला राजा होता. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग राज्यात पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समय चारणाः पृथुनृपस्य स्तुतीं गातुम उत्सुकाः. राज्याभिषेकाच्या वेळी चारण म्हणजेच गायक पृथुराजाची स्तुती करण्यासाठी उत्सुक होते. तदा पृथुः आज्ञापयत. तेव्हा पृथुराजाने आज्ञा केली. तिष्ठन्तु चारणाः चारणांनी थांबावे, गायकांनी थांबावे. यावत मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावदहं न स्तोतव्यः. जोपर्यंत मी माझे गुण दाखवत नाही तोपर्यंत माझी स्तुती करणे योग्य नाही. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत. स्तवन तर ईश्वराचेच करावे. स्तुती गायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुती करणारे जे गायक होते ते पृथुनृपाची पृथुराजाची अशा प्रकारची निस्पृहता निस्वार्थीपणा जाणून प्रसन्न झाले. पृथुराजः स्वराज्य भ्रमणम अकरोत्. एकदा पृथुराजा स्वराज्य म्हणजे स्वतःच्या राज्यात भ्रमणम अकरोत भ्रमणासाठी गेला होता. आता तुम्हाला माहित असेल किंवा तुम्ही मूवीज मध्ये वगैरे पाहिलं असेल की जो राजा असतो त्याचं एक आदरयुक्त भीती असते त्याच्या प्रजेच्या मनामध्ये. सो त्यावेळेला काय होतं ना की जे कोणी त्याच्या राज्यात राहणारे लोक आहेत ते फ्रीली त्याच्याकडे सगळ्या गोष्टी शेअर नाही करू शकत किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते राजाला स्पष्टपणे सांगू नाही शकत. मग राजा आता यावर काय युक्ती करतो तर तो राज्यामध्ये एक फेरफटका मारतो पण तो स्वतःचं वेषांतर करतो. म्हणजे तो एक वेगळं असं काहीतरी ड्रेसिंग करतो किंवा एक तो कॉमन पीपल सारखं ड्रेसिंग करून त्याच्या राज्यामध्ये फिरत असतो आणि मग तो फिरून लोकांचे इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा लोकांना काही काही प्रॉब्लेम्स आहेत ते तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर पृथुराजानेही तसंच केलं. तो एकदा स्वतःच्या राज्यात भ्रमण करण्यासाठी फिरण्यासाठी गेला
भ्रमण समय तेन दृष्टम यत प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च। आता इथे सुद्धा संधी आलेली आहे अशक्ताश, म्हणजे अशक्ताः प्लस च। भ्रमण समय म्हणजेच भ्रमण करत असताना, फेरफटका मारत असताना, तेन दृष्टम त्याने पाहिले, यत प्रजा अतीव कृशाः अशक्ताः च, म्हणजे त्याची जी प्रजा आहे ती अतिशय कृश, कृश म्हणजे अतिशय बारीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो की अशक्त झालेली आहे। ताहा प्रजा पशुवत जीवंती, आणि ती जी प्रजा आहे ती पशुवत म्हणजे पशुप्रमाणे, एखाद्या प्राण्याप्रमाणे त्याचं आयुष्य जगत आहे हे त्याला दिसून आलं। म्हणजे जसं की प्राण्यांना कसं कधी काही खायला मिळतं किंवा त्यांना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागतं, सफिशियंट अमाऊंटमध्ये त्यांना त्यांच्या नीड्स सॅटिस्फाय केल्या जात नाहीत, तर अशा प्रकारे ती जी प्रजा होती ती पशुप्रमाणे आपलं जीवन जगत होती हे त्या राजाला जाणवलं। निकृष्टान्नम खादंती, आणि ते जे अन्न खात होते ते निकृष्ट होतं। निकृष्ट म्हणजेच हीन दर्जाचं होतं, चांगल्या क्वालिटीचं अन्न त्यांना खायला मिळत नव्हतं। तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः, तद्दृष्ट्वा म्हणजे ते पाहून। आता इथे जो दृष्ट्वा हा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ होतो पाहून, हा एक त्वांत धातुसाधित अव्यय आहे, दृश्य पश्यच। सो हे सगळं पाहून राजा चिंताकुलः जातः, म्हणजेच राजा चिंतित झाला, त्याला काळजी वाटू लागली त्याच्या। तदा पुरोहितो अवदत, हे राजन धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते। आता त्यावेळेला पुरोहित राजाला म्हणाले की हे राजन, अरे राजा किंवा अहो राजा, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं म्हणजेच धन धान्य इत्यादी सर्व ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तुतः म्हणजे इन फॅक्ट किंवा इन रियालिटी वसुंधरा याहा उदर एव वर्तते, म्हणजेच वसुंधरेच्या उदरामध्येच आहेत। तत्प्राप्तुम यतस्व, तत्प्राप्तुम म्हणजे ते मिळवण्यासाठी, यतस्व म्हणजे तू प्रयत्न कर। पुन्हा एकदा आपण पाहूया। एकदा पृथुराजः स्वराज्य भ्रमणम अकरोत, एकदा पृथुराजा स्वराज्यात भ्रमण करत होता किंवा फेरफटका मारत होता। भ्रमण समय तेन दृष्टम यत प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च। आता फेरफटका मारताना त्याने पाहिलं की प्रजा ही अतिशय कृश आणि अशक्त झालेली आहे। ताहा प्रजाः पशुवत जीवंती, ती जी प्रजा आहे ती पशुप्रमाणे जगत आहे। निकृष्टान्नम खादती, आणि अतिशय हीन दर्जाचं अन्न ती खात आहे। तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः, हे सगळं पाहून राजा चिंतित झाला। तदा पुरोहितो अवदत, तेव्हा पुरोहित म्हणाले, हे राजन, हे राजा, अहो राजा, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते। धनधान्य वगैरे सर्व गोष्टी या वास्तविकरित्या पाहता पृथ्वीच्या पोटातच आहेत। तत्प्राप्तुम यतस्व, ते मिळवण्यासाठी प्रयत्न कर। या चॅप्टरचा जो हाफ पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। थँक्यू। वर्ड एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जर तुम्हाला त्यातही काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तुमच्या मित्रांसोबतही हे व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता, ज्यामुळे त्यांनाही संस्कृतच्या अभ्यासामध्ये हेल्प होणार आहे। थँक्यू।